हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोर. मस्त कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा दिसायला किती भारी दिसतोय ना. आणि हो, करायला पण तितकाच सोपा आहे. मस्त छान चटपटीत लागतो आणि याचा मसाला पण आपण घरीच बनवलाय. हा मसाला सगळ्या प्रकारच्या चिवड्यासाठी आपण वापरू शकतो. चिवडा बनवण्यासाठी इथले घेतलेत अर्धा किलो पातळ पोहे. या पद्धतीचे अर्धा किलो पातळ पोह्यापासून साधारण 1 किलो चिवडा तयार होतो. अर्धा किलो पातळ पोह्यासाठी 150 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. 100 ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत. पातळ काप करायचे म्हणजे ते छान कुरकुरीत होतात आणि छान लागतात. 100 ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. 50 ग्रॅम बेदाणे घेतलेले आहेत. 50 ग्रॅम काजू घेतलेले आहेत, त्याचे देखील मी मधून काप करून घेतलेले आहेत. 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत, त्याचे देखील मधून काप करून घेतलेले आहेत. 50 ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे, तिला मी बारीक चिरून घेतलेली आहे. कढीपत्ता घेतलाय, साधारण 4 ते 5 काड्या तोडून घेतलेल्या आहेत. चिवडा बनवण्यासाठी जो मसाला लागतो तो मसाला देखील आपण घरीच बनवणार आहोत. आता त्या मसाला कसा बनवायचा याचं साहित्य पाहूयात. यासाठी सुरुवातीला इथे 1 टेबलस्पून कच्ची बडीशोप घेतलेली आहे. 1 टेबलस्पून आमचूर पावडर घेतलेली आहे. इथे तुम्ही लिंबू सत्व देखील वापरू शकता. 1 टेबलस्पून चाट मसाला घेतलेला आहे. 1 टेबलस्पून धने पावडर घेतलेली आहे. 1 टेबलस्पून साधं मीठ घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून काळं मीठ घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड करून घेतलेली आहे आणि 3 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. आता हे सर्व मसाले एक एक करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून कच्ची बडीशोप, 1 टेबलस्पून आमचूर पावडर, याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. 1 टेबलस्पून काळं मीठ, अर्धा टेबलस्पून चाट मसाला, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून आपलं साधं घरचं मीठ, 1 टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 3 टेबलस्पून साखर, आता हे सर्व मिश्रण एकसारखं बारीक एकदम मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आणि हाच मसाला आपण चिवड्यामध्ये वापरणार आहोत. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे पातळ पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. चाळून का घ्यायचे? कारण हे पॅकेटमध्ये असतात, त्याच्यावर दाब वगैरे पडतो, त्याचा चुरा झालेला असतो. ते चुरा झालेले पोहे आपल्याला चाळून घ्यायचे म्हणजे चिवड्यामध्ये चुरा चुरा राहत नाही. जर तुम्हाला शक्य असेल तर हे पोहे तुम्ही छान कडकडीत उन्हात वाळवू शकता. याच्यामुळे आपला चिवडा श्रिंक होणार नाही. याच पद्धतीने मी उरलेले सगळे पोहे चाळून घेणार आहे. पोहे भाजण्यासाठी इथे मी एक मोठी कढई तापत ठेवली आहे. त्यात घळघळीत हलवता येतील एवढे पोहे घ्यायचे. हातामध्ये 2 उलथाने घ्यायचे आणि पटापट गरम करून घ्यायचे. एक बॅच भाजायला साधारण 1.5 ते 2 मिनिटं लागतात. कढई एकदा चांगली गरम झाली की पोहे भाजायला फार वेळ लागत नाही. इथे कढई गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून किंवा अगदी कमी करून तुम्ही हे पोहे व्यवस्थित भाजून घेऊ शकता. अजूनही पोहे आपल्याला हवे तसे गरम झालेले नाहीत. कमी गॅसवर पोहे भाजल्यामुळे चिवडा हा फार काळ कुरकुरीत राहतो. हे व्यवस्थित एकसारखं पटापट हलवून घ्यायचं जेणेकरून सगळ्या पोह्यांना एक सारखी फ्लेम मिळेल. इथे मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे व हे पोहे भाजून घेत आहे. पोहे भाजलेले कसं ओळखायचं? हातामध्ये पोहे घेतले की त्याचा आपल्याला चटका लागला म्हणजे समजायचं की आपले पोहे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. भाजलेल्या पोह्यापैकी हातामध्ये पोहा घेऊन तो चुरून बघायचा. हा व्यवस्थित चुरला जातोय याचा अर्थ आपले पोहे व्यवस्थित भाजलेले आहेत. याच पद्धतीने मी उरलेले सगळे पोहे भाजून घेणार आहे.
आता एका छोट्या कढईमध्ये साधारण 200 ग्रॅम मी तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये 100 ग्रॅम शेंगदाणे मी तळून घेणार आहे. हे शेंगदाणे मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. चिवडा करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे कोणते पदार्थ तळून घेत आहोत ते व्यवस्थित मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे या सगळ्या पदार्थांमध्ये अजिबात मॉइश्चर राहत नाही आणि आपला चिवडा हा मऊ पडत नाही. खास करून मिरची आणि कढीपत्ता हा तर एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा. तुम्ही इथं पाहताय मी शेंगदाणे व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. आता तळूयात बदामाचे काप. बदामाचे काप तळायला फार वेळ लागत नाही. इथे गॅसची फ्लेम कमी करून बदामाचे काप तळून घ्यायचे. बदामाचे काप तळायला फार वेळ लागत नाही, हे पटकन तळून होतात. आता तळून घेऊयात काजू. काजू देखील अगदी मंद आचेवर तळायचे. अगदी 1 मिनिट लागतो काजू तळायला. काजू पटकन डार्क होतात, त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजी घेऊन तळायचे, नाहीतर काजू करपट झाले की चिवड्याची चव बिघडते. तुम्ही इथं पाहताय काजूला अगदी हलका बदामी रंग आलेला आहे. याच रंगावर मी काजू सगळे तळून घेतलेले आहेत. आता याच पद्धतीने आपण सुकं खोबरं तळून घ्यायचं. सुकं खोबरं अगदी पातळ कापून घ्यायचं. पातळ कापलं ना अगदी पटकन तळलं जातं. यामुळे गॅस अजिबात मोठा करायचा नाही. गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला हे सुकं खोबरं तळून घ्यायचं आहे. हलक्या तांबूस रंगावर कुरकुरीत होईपर्यंत खोबरं तळून घेऊ. एकसारख्या रंगावर हे खोबरं आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला हे खोबरं फिकट वाटतंय, पण बाहेर आल्यानंतर ते अजून डार्क होईल, कारण याच्यामध्ये तेल असतं आणि गरम तेलामुळे त्याची कुकिंग प्रोसेस सुरूच राहते. अशाच प्रकारे फुटाण्याची डाळ पण तळून घ्यायची. फुटाण्याची डाळ तळायला जास्त वेळ लागत नाही, कारण ऑलरेडी ती भाजलेली असते. ती खूप जास्त तळली तर ती कडक होते. अगदी 1 मिनिटासाठी तेलातून काढायची. आता तळूया बेदाणे. बेदाणे अगदी अर्ध्या मिनिटात तळून होतात. बेदाणे देखील अगदी मंद आचेवर तळून घ्यायचे. छान टपोरे व्हायला लागले की समजायचे आपले बेदाणे तळून झालेले आहेत. तुम्ही इथं पाहताय बेदाणे अगदी मस्त टपोरे फुललेले आहेत. याचा अर्थ आपले बेदाणे तळून झालेले आहेत. आता तळूया हिरवी मिरची. गॅस कमी करा आणि मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत हिरवी मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे. हिरव्या मिरचीमध्ये अजिबात मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे, कारण हिरवी मिरची जर ओलसर राहिली तर हिरव्या मिरचीमधील मॉइश्चरमुळे आपला संपूर्ण चिवडा हा मऊ पडू शकतो. यासाठी अगदी मिरची तळताना गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि ती अगदी आकसेपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायची. ती कुरकुरीत झाली पाहिजे. हे बघा तुम्ही पाहताय मिरची व्यवस्थित आकसलेली आहे. याचा अर्थ मिरची व्यवस्थित तळलेली आहे, त्याच्यामध्ये अजिबात मॉइश्चर राहिलेलं नाही. आता ही तळलेली हिरवी मिरची तेलातून काढून घेऊयात. आता तळायचा आहे आपल्याला कढीपत्ता. कढीपत्ता अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत, त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत तळून घेऊ. कढीपत्त्यामध्ये अजिबात मॉइश्चर राहायला नकोय, कारण त्याच्यामध्ये देखील मॉइश्चर राहिलं तर तरीही आपला चिवडा मऊ पडू शकतो. कढीपत्त्याचा
अगदी छान खुळखुळ असा आवाज येतोय, म्हणजे कढीपत्ता आपला पूर्णपणे तळलेला आहे. आता हा कढीपत्ता तेलातून बाजूला काढून घेऊयात. आता याच उरलेल्या तेलामध्ये आपण चिवड्यासाठी फोडणी तयार करून घेऊ. या तेलामध्ये मी 1 टेबलस्पून मोहरी घातलेली आहे. ही मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून पांढरे तीळ घालायचे. इथे पांढरे तीळ चांगले फुललेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊ. गॅस बंद करायचा आणि तयार फोडणीमध्ये अर्धा टेबलस्पून हिंग घालायचा. हिंग व्यवस्थित फुलला की त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून हळद घालायची. लक्षात घ्या, इथं गॅस मी बंद केलेला आहे. ही तयार झालेली फोडणी एक सारखी हलवून मिक्स करून घ्यायची. आता ही तयार फोडणी आपण तयार केलेल्या या चिवड्याच्या मिश्रणावर ओतून घ्यायची. आता मात्र अगदी हलक्या हाताने, झाऱ्याने हे मिश्रण मिसळून घ्यायचं आहे. तयार केलेलं हे चिवड्याचं मिश्रण आपण अगदी हलक्या हाताने एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये जो आपण चिवड्यासाठी मसाला बनवलाय ना, तो मसाला आपण या चिवड्यामध्ये घालून घेणार आहोत. हा चिवड्याचा मसाला तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चिवड्यासाठी वापरू शकता. मस्त आंबट, गोड, चटपटीत असा हा मसाला आहे. याच्यामुळे चिवड्याची टेस्ट खूप छान येते. हा मसाला या चिवड्यासोबत व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्या. अगदी हातावर घेऊन असा चोळून घेतला तरीही चालेल, जेणेकरून हा मसाला चिवड्यातील प्रत्येक पोह्याला लागला गेला पाहिजे. तुम्ही इथं पाहताय आपल्या चिवड्याला काय सुंदर असा कलर आलेला आहे. इथे तयार आहे मस्त कुरकुरीत चटपटीत असा पातळ पोह्यांचा चिवडा. ही पातळ पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या किचन अँड मचमोर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.